महाराष्ट्रातील शेतकरी बंधू भगिनींसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना येत्या काळात वार्षिक 9,000 रुपये आणि पी.एम. किसान योजनेतून 6,000 रुपये असे एकूण 15,000 रुपये मिळणार आहेत. मात्र या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र अर्थात किसान कार्ड असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केलेल्या घोषणेनुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता दरवर्षी 9,000 रुपये मिळणार आहेत. यापूर्वी या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळत होते, परंतु आता या रकमेत वाढ करून दरवर्षी 9,000 रुपये करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या पी.एम. किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. अशा प्रकारे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 15,000 रुपये दिले जातात. नमो शेतकरी महासन्मान योजनेची 3,000 रुपयांचे अनुदान 3 हप्त्यांमध्ये वितरित केले जाणार आहेत. प्रत्येक हप्त्यामध्ये 3,000 रुपये असे एकूण वर्षभरात 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे मात्र आता ओळखपत्र असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार यापुढे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे किसान कार्ड असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेचा 19 हप्ता मिळाला आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडे शेतकरी ओळखपत्र नाही, त्यांनी लवकरात लवकर हे ओळखपत्र काढून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या ओळखपत्राशिवाय त्यांना यापुढे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही.